चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवोदय मिशन ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये। आज आपण स्कॉलरशिप 7वी मधील 21वा धडा परिमाणे हे धड्याचं नाव आहे। यामधील आपण आज 21.1 मधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा आणि या अगोदर जर तुम्ही स्वाध्याय पाहिले नसतील तर ती प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहून घ्या। ओके, चला तर वेळ न घालवता आता आपण या ठिकाणी पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। तर लक्षात घ्या, आता पहिला प्रश्न सर्वांना दिसतोय। इथे दिलेले 8 मीटर म्हणजे 8 मीटर आणि 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या प्रत्येक पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील असा प्रश्न आहे। ओके, तर मग 8 मीटर जे आहे ओके त्याला मिलीमीटर मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं अगोदर। कशामध्ये? मिलीमीटर मध्ये। तर 8 मीटर बरोबर किती मिलीमीटर हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे। याच्यासाठी तुम्हाला एक स्केल लक्षात ठेवायची, ती मी तुम्हाला दाखवतो आता। तर लक्षात घ्या, ही स्केल आहे। आपल्याला काय करायचंय, 8 मीटरचं हे मीटर नाव आहे। 8 मीटरला कशात न्यायचं आपल्याला, तर आपल्याला मिलीमीटर मध्ये न्यायचंय। कशामध्ये? मिलीमीटर। आता मिली कुठं आहे, तर उजव्या बाजूला किती घर आहे? 1 2 आणि 3 घर आहे। म्हणजेच 8 गुणिले 1000 करावं लागेल आपल्याला। ओके, उजवीकडं म्हणजे कुठल्याही ह्याच्यामधलं एकक जर दिलेलं असेल आणि आपल्याला उजव्या बाजूला जर 1 घर गेलं तर 10 ने गुणायचं, 2 घर गेले तर 100, 3 घर गेले तर 1000 असं। आणि कुठलंही समजा हे डेसी दिलंय आणि डेका काढायचे म्हणजे डाव्या बाजूला जायचं असेल तर भागायचं, या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर आता आपल्याला काय मिलीमीटर काढायचं म्हटल्यानंतर 8 गुणिले 1000 होईल, बरोबर आहे। या दोघांचा जर गुणाकार केला तर हे येईल 8000 मिलीमीटर। ओके, आता आपल्याला सेंटीमीटरला सुद्धा कशात न्यायचंय? मिलीमीटर मध्ये न्यायचंय। आता किती सेंटीमीटर आहे? 24। मग 24 सेंटीमीटर ला मिलीमीटर मध्ये नेण्यासाठी 24 गुणिले, आता लक्षात घ्या इथं पहा परत एकदा स्केल दाखवतो तुम्हाला। हे सेंटीमीटर आहे, बरोबर आहे, आणि ह्याला मिलीमीटर म्हणजे उजवीकडे 1 घर म्हणजे 10 ने गुणायचं फक्त। कितीने? 10 ने। मग आता काय करणार आपण, याला 10 ने गुणणार। ओके, तर हे आलं 240 मिलीमीटर। ओके, त्या दोघांची जर बेरीज केली तर ती 8240 मिलीमीटर आली। ओके, आता लक्षात घ्या हे लांबीचा एक लोखंडी पाईप आहे, म्हणजे इतक्या लांबीचा, आणि त्याचे आपल्याला आता 80 मिलीमीटरचे भाग करायचे, म्हणजेच 8240 आणि याला भागिले किती करावं लागणार आपल्याला? 80। कडीकडीचा 0 कट होईल, बरोबर आहे। त्यानंतर 8 एक 8 होईल, 8 एक 8 होईल, परत 8च्या पाड्यात 2 नाहीत, 0चा भाग द्या आणि 8 त्रिक 24 होईल। म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 103। तर त्याचे एकूण किती तुकडे होणार आहेत? तर 103 तुकडे त्याचे तयार होणार आहेत। चला प्रश्न क्रमांक 2, 11 किलोग्रॅम प्लस 10 ग्रॅम हे एकूण किती किलोग्रॅम होतात? आता हे 11 तर किलोग्रॅम आहेत, फक्त ह्या ग्रॅमला किलो मध्ये न्यायचे आपल्याला। तर त्याच्यासाठी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता ही स्केल तुमच्या समोर आहे बघा सगळ्यांच्या। आता आपल्याला ग्रॅमला कशात न्यायचंय? किलोग्रॅम मध्ये। आता ग्रॅम कुठे? इथं आहे, बरोबर आहे। किती आहे? 10 आहे। मग इथं समजा 10 आपलं। ओके, हे 10 इथं आपण लिहूया, 10 ग्रॅम। याला कशामध्ये न्यायचं आपल्याला? किलोग्रॅम मध्ये न्यायचं आहे। तर किलोग्रॅम कोणत्या बाजूला आहेत? तर 1 2 3, म्हणजेच या इकडच्या बाजूला गेल्यानंतर काय करायचं असते? भागायचं असते। म्हणजे या ठिकाणी 1 लिहायचा, त्याच्या पुढे 3 शून्य द्यायचे, म्हणजे आता याला किलोग्रॅम मध्ये रूपांतर होईल। लक्षात आलं? ही स्केल पाठ करा। मध्ये मीटर, ग्रॅम आणि लिटर लक्षात ठेवा। उजवीकडे डेसी, सेंटी, मिली, डेका, हेक्टो, किलो। ओके, चला तर त्याला सोडून जर घेतला आपण, कडीकडीचा 0 या ठिकाणी काय होईल? कट। आता इथं अंशामध्ये 1 राहिला, लिहून घ्या, आणि छेदात किती? 1 च्या समोर 2 शून्य आहेत, म्हणजेच या ठिकाणी 1 2 दशांश या ठिकाणी किलोग्रॅम। लक्षात आलं? तर आता हे 11 आहेत, 11 मध्ये हे ऍड करायचे फक्त, म्हणजेच 11.00 घेऊया आपण आणि इथं लिहूया 0.01 या ठिकाणी 11.01
हे जर या ठिकाणी पहा, आता 1 आहे, 1च्या आता इथं समोर आपण इकडं किती शून्य वाढू शकतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर आपलं योग्य असणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 3. आता पहा 30 गुणिले 10चा वजा दुसरा घात, याला जर आपण छेदात अंशात लिहिलं तर 30 आणि हे जर 10 छेदात गेले तर हे मायनस चिन्ह निघून जाईल, म्हणजेच 10चा वर्ग होईल. या ठिकाणी किलोग्रॅम आहे, हे केजी लिहितो मी, अधिक 6.5 गुणिले 10चा वर्ग, म्हणजे इथं लिहितो 6.5 गुणिले 10चा वर्ग येईल 100, परत मायनसला मायनस किलोग्रॅम मायनस, आता इथं लिहितो 4.5 गुणिले 10चा वर्ग, म्हणजेच इथं 100. इथपर्यंत लक्षात आलं. तर पुढे आता 10चा इथं पण काय होईल, 30 छेद इथं होईल 100, इथं अधिकचं चिन्ह, या दोघांचा जर गुणाकार केला तर काय होईल, 650 किलोग्रॅम होईल. ओके, हे पण किलोग्रॅमच आहे, सर्व किलोग्रॅम आहेत लक्षात घ्या, वजा हे होईल 450 किलोग्रॅम. ओके, तर आता इथपर्यंत झाल्याच्या नंतर तर हे 30 छेद 100 आहे, जर याची काटाकाटी केली 0 कट 0.3 येईल, येतो उत्तर किती, 0.3 अधिक 650 किलोग्रॅम, सर्व किलोग्रॅमच आहेत लक्षात घ्या, वजा 450 किलोग्रॅम. अगोदर काय करूया, याची वजाबाकी करून घ्या किंवा या दोघांची बेरीज करून वजा केलं तरी जमतंय. आता 650 मधून 450 जर गेले त्या ठिकाणी 200 किलोग्रॅम राहतात आणि हे अधिक 0.3 किलोग्रॅम, या दोघांची जर बेरीज केली तर ती येणार आहे 200.3 किलोग्रॅम, 200.3 किलोग्रॅम. ऑप्शन क्रमांक आपल्याला किती मध्ये उत्तर पाहायला मिळते, तर पहा असं आपल्याला उत्तरात पाहायला मिळत नाही, पण 200.3च्या पुढे आपण इथं शून्य जरी वाढवला तरी काय अडचण नसते, इकडं किती शून्य आपण वाढू शकतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळेल. ओके, तर जसं तुम्हाला समजा एकला लक्षात घ्या, समजा 1 रुपयाला आपण असं लिहू शकतो किंवा 1.0 रुपये म्हणजे हे आपण 1च रुपये असतो, आणि 1.00 रुपये म्हणजे हा पण 1च रुपये असतो, ही कन्सेप्ट लक्षात घ्या. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 4 पाहूया. 8 ग्रॅम गुणिले 3, 8 त्रिक किती झाली, 24 ग्रॅम, 24 ग्रॅम, जी म्हणजे ग्रॅम, किंवा असं लिहा 24 ग्रॅम. आता बरोबर किती किलोग्रॅम, म्हणजे आता 24 ग्रॅमला आपल्याला कशात न्यायचंय, किलोग्रॅम मध्ये न्यायचं. आता लक्षात घ्या, ही स्केल परत तुमच्या समोर आणतो एकदा मी, तर ही 5 स्केल आहे. ओके, आता ग्रॅम आहे इथं आणि किलोग्रॅम कुठे आहे, इकडल्या साईडला. किती घर आहे, 1 2 3, म्हणजे या ठिकाणी 24 लिहूया आणि बघा या साईडला जातो डावीकडे, म्हणजेच भागिले करायचं, भागिले याला किती होतील, तर 1 2 3 0 1 समोर. आलं लक्षात, बरोबरचं चिन्ह, त्यानंतर 24 दशांश लिहून घेऊया, 1 2 3 नंतर दशांश घेऊया, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 0.024, असं आपल्याला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये पाहायला मिळते. ओके, तर ही स्केल खूप महत्वाची आहे. इथं मधल्या साईडचा फक्त मीटर, ग्रॅम आणि लिटर लक्षात ठेवा, आणि उजव्या बाजूला डेसी, सेंटीमिली, डेका, हेक्टो, किलो. आणि लक्षात ठेवायचं, इकडच्या बाजूला जर जात असेल तर गुणायचं कितीने, 10 100 1000. ओके, असं. आणि या बाजूला जर जायचं असेल या साईडला तर भागायचं, हेच लक्षात ठेवायचं फक्त. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला 5वा प्रश्न लक्षात घ्या. 5 मीटर लांबीच्या तारेची किंमत 80 रुपये, तर 1 डेसिमीटर लांबीच्या तारेची किंमत आपल्याला काढायची आहे. तर या 5 मीटरला आपण अगोदर डेसिमीटर मध्ये कन्वर्ट करून घेऊया. तर पहा 5 मीटर कशात न्यायचं आपल्याला, डेसिमीटर, कशामध्ये लिहायचंय, डेसिमीटर. ओके, आता लक्षात घ्या, इथं मीटर आहे आणि डेसिमीटर म्हणजे उजवीकडे 1 घर आहे, फक्त किती घर आहे, 1 घर. म्हणजेच आपल्याला फक्त काय करावं लागणार आहे, ह्या 5ला उजवीकडे 1 घर आहे म्हणजे 10 ने गुणायचं, म्हणजेच 50 येईल, 50 डेसिमीटर होईल. ओके, तर त्याची किंमत किती आहे, 80 रुपये, म्हणजेच 80 भागिले 50 करणार आपण, 0 कट, 5 1 5, 3 उरतील, पॉईंट दिला, 0 5 1 30,
म्हणजे लक्षात घ्या 1 डेसिमीटरची किंमत 1.6 रुपये, त्याच्या पुढे शून्य दिलाय म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर योग्य आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 6 पाहूया. इथे दिलेले आहे 6.02 किलोग्रॅम वजा 9.7 हेक्टोग्रॅम आणि 4.5 डेकाग्रॅम आणि उत्तर पण डेकाग्रॅम मध्ये आपल्याला विचारले. म्हणजे किलोग्रॅमला डेकामध्ये न्या, हेक्टोला पण डेकामध्ये न्या, हे ऑलरेडी डेकाग्रॅम मध्ये आहे. ओके, मग आता 6.02 किलोग्रॅमला आपल्याला डेकाग्रॅम मध्ये न्यायचंय. तर लक्षात घ्या, परत एकदा तुम्हाला स्केल दाखवतो. पाहता इथं 6.02 किलोग्रॅम आहे. ओके, म्हणजे इथं आपल्याला घ्यायचंय कशामध्ये, डेकामध्ये. तर आता इथं डेका आहे म्हणजे उजवीकडे 1 आणि 2 घर, म्हणजे याला कितीने गुणणार आपण, 100 ने गुणणार. ओके, म्हणजे 6.02 गुणिले 100 जर केलं तर हे डेकाग्रॅम मध्ये रूपांतर झालं. ओके, आता 9.7 हे कशात आहे, हेक्टो मध्ये आहे. बरोबर आहे, याला न्यायचं आहे कशामध्ये, याला पण न्यायचं डेकाग्रॅम मध्ये. आता हेक्टो नाव कुठे, इथे आहे पहा, उजवीकडे किती, फक्त 1 घर, म्हणजे याला 10 ने गुणायचं. कितीने, 10 ने. आता झालं, या दोघांचं रूपांतर होईल डेकाग्रॅम मध्ये. ओके, आणि हे डेकाग्रॅम मध्ये ऑलरेडी आहे. चला तर आता याला सोडून घेऊया. तर पाहता या दोघांचा जर गुणाकार केला तर ते येईल 602. ओके, आणि यांचा गुणाकार केला तर ते येईल 97. आता आणि हे ऑलरेडी आहेच. ओके, तर आता हे मांडून घेऊया. काय झालं मग, 602 वजा 97 अधिक 4.5 इथपर्यंत लक्षात आलं. तर अगोदर काय करायचं, जे अधिक आहे त्यांची बेरीज जर केली तर हे येईल 606.5 आणि वजा येईल 97. बरोबर आहे, आणि मग 606.5 मधून जर 97 वजा केले त्या ठिकाणी 509.5 हे या ठिकाणी उत्तर येणार आहे. आणि हे सर्व किलोग्रॅम हेक्टोग्रॅमला आपण डेकाग्रॅम आधीच केल्यामुळं हे डेकाग्रॅमच उत्तर येणार आहे. म्हणून याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. लक्षात घ्या, असे बेरीज वजाबाकीचे जर गणित आले तर उत्तरात काय, म्हणजे उत्तर कशामध्ये पाहिजे, ते सर्व किलोग्रॅमला हेक्टोग्रॅमला डेकाग्रॅम मध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे तुम्हाला. त्याच्यासाठी तुम्हाला दाखवलेली स्केल म्हणजेच उजवीकडे डेसी सेंटीमिली डेका हेक्टो किलो हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 7. आता हे सेंटीग्रॅम आहे, ह्याला कशात न्यायचे, हेक्टोग्रॅम मध्ये न्यायचे. ओके, तर आता लक्षात घ्या, इथं सेंटीग्रॅम नाव कुठे, हे बघा, हे सेंटी आहे. बरोबर आहे, सेंटीला कशात न्यायचंय, हेक्टो मध्ये न्यायचंय. तर पहा आता हे सेंटी पासून हेक्टोकडे जाताना 1 घर, 2 घर, 3 घर आणि हे 4थं घर आहे. ओके, म्हणजेच काय करणार आपण, दिलेली जी संख्या आहे, आता हे डावीकडे चाललो म्हणजेच उजवीकडे गेलं तर 10, 100, 1000, 10,000. लक्षात आलं. तर म्हणजे या संख्येला जशास तसं लिहायचं आणि फक्त याला 10,000 ने भागायचं. ओके, आता ही संख्या जर ॲज इट इज आपण लिहून घेतली तर इथे किती शून्य, 4, म्हणजे उजवीकडून 1, 2, 3, 4 संख्या सोडून दशांश द्यायचा. हे झालं आपलं उत्तर, म्हणजेच 75.823 असं आपलं उत्तर असणार आहे. तर ते आपल्याला पाहायला मिळते ऑप्शन क्रमांक 2 मध्ये. ओके, हे स्केल खूप महत्वाचे या धड्यामध्ये. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 8. पहा आता 50 मिलीमीटर गुणिले 40 म्हणजे 50 गुणिले 40 जर केलं तर 4 पंचे 20 होईल आणि हे 2 शून्य म्हणजे आलेलं उत्तर आहे मिलीमीटर. मिलीमीटर बरोबर किती, हेक्टोलिटर विचारले, म्हणजे आपल्याला ह्याला हेक्टोलिटर मध्ये कन्वर्ट करायचे मिलीमीटरला. आता लक्षात घ्या, इथं ही स्केल तुमच्या समोर परत एकदा. आता मिलीमीटर नाव कुठे आहे ते पहा. आता हे बघा, मिली आणि या ठिकाणी मीटर, मिलीमीटर. याला कशात न्यायचंय, हेक्टो मध्ये. तर कुणीकडे जायचं, डाव्या बाजूला. किती घर आहेत बघा, 1, 2, 3, 4 आणि 5. किती घर आहेत, 5. म्हणजेच 1 लिहायचा, त्याच्यासमोर 1, 2, 3, 4, 5 शून्य आणि
कशाला भागायचं तर 2000ला भागायचं. आलं लक्षात. 1 2 3 1 2 3 शून्य काय झाले कट झाले. पुढं अंशातले 2 जशाला तसे आणि उजवीकडून किती नंतर दशांश तर उजवीकडे किती उरले तिथं 0 2 म्हणजे 1 2 संख्या सोडायच्या दशांश चिन्ह द्यायचं म्हणजे 0.02 असं उत्तर आपल्याला ऑप्शन मध्ये पाहायचंय. 0.02 या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 9 पाहूया. इथं 3 किलोग्राम व 15 ग्रॅम यांचे गुणोत्तर विचारले. आता हे ग्रॅम आहे हे किलोग्रॅम आहे म्हणजे 3 किलोग्रॅमला आपण ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं. स्केल कडे लक्ष द्या. आता आपल्याला किलोग्रॅम दिलंय बरोबर आहे. मग किलोग्रॅमचा राखा नाही ते आपल्याला ग्रॅम कडे जायचं म्हणजे किती घर उजवीकडे 1 2 आणि 3 घर आहे. ओके, मग 3 घर आहेत याचा अर्थ 1 वर किती 0 1 2 3 आणि उजवीकडे असल्यामुळे गुणाकार म्हणजे हे आलं 3000 ग्रॅम. काय झालं 3000 ग्रॅम आणि हे 15 ग्रॅम ऑलरेडी दिलेले आहेत. म्हणजेच गुणोत्तर काढायचं म्हणजे 3000 आणि याला 15 ने भाग द्यायचा. 15 1 15 15 2 30 2 0 दशात दशे म्हणजे उत्तर आलं आपलं 201 म्हणजेच 200 जसे 1 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. आता पहा या ठिकाणी गणित पाहिल्याच्या नंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की इथं किलोग्रॅम दिले प्लस इथं डेकाग्रॅम दिले आणि इथं डेसिग्रॅम दिले आणि इथं मिलीग्रॅम दिले. पण उत्तर कशात पाहिजे आपल्याला ग्रॅम मध्ये. म्हणजे हे सर्वांना आपण ग्रॅम मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं अगोदर. तर सर्वात अगोदर लक्षात घ्या 0.5 हे किलोग्रॅम आहे. ओके, त्याच्यानंतर 50 हे आहे डेकाग्रॅम बरोबर आहे. त्यानंतर हे काय आहे 5000 हे आहे डेसिग्रॅम आणि हे 1 2 3 हे पण 5000 आहे. ओके, या ठिकाणी हे आहे तर हे 5 लाख आहे 5 लाख मिलीग्रॅम म्हणजे 2 0 हे मिलीग्रॅम. आता या सर्वांना कन्वर्ट करायचं कशाला आपल्याला ग्रॅम मध्ये न्यायचंय. तर लक्षात घ्या. आता परत एकदा स्केल तुम्हाला दाखवतो मी कसं घ्यायचं. तर लक्षात घ्या. आता 0.5 किलोग्रॅम आहे आपल्याला ग्रॅम मध्ये न्यायचंय. आता लक्षात घ्या किलोग्रॅम नाव कुठे इथे आहे ग्रॅम नाव कुठे उजवीकडे किती घर आहे 1 2 3 घर आहेत बरोबर आहे. त्यामुळे काय करायचं 0.5 गुणिले 1 च्या समोर 3 शून्य द्यायचे झालं. पहा इथून उजवीकडे गेल्यामुळं. चला आता पुढे. आता हे काय आहे डेकाग्रॅम आहे. डेका नाव कुठे आहे हे डेका नाव आहे त्याला न्यायचंय कशात ग्रॅम मध्ये. उजवीकडे फक्त एक घर आहे म्हणजेच याला किती ने गुणायचं 10 ने. आता हे डेसी ग्रॅम आहे डेसी आहे. ओके, मग आता डेसी नाव कुठे आहे हे पहा इथं डेसी नाव आहे. ओके, याला न्यायचं ग्रॅम मध्ये. आता डेसी मधून इकडे ग्रॅम कडं म्हणजे डाव्या बाजूला येतो ना आपण मागच्या साईडला. म्हणजेच आपल्याला काय करावं लागणार आता इथं गुणाकाराचे न करता काय करायचं 10 ने भागायचं. ओके, आणि याला मिलीग्रॅम आहे तर हे मिलीग्रॅम इथं आहे याला ग्रॅम मध्ये न्यायचं म्हणजे किती घरं उजवीकड डावीकड 1 2 आणि 3 घरं म्हणजे जी दिलेली किंमत आहे तर याला काय करायचं 1 2 आणि 3 याने भागायचं. आता हे सर्वांचं जे उत्तर येणार आहे ते सर्व येणार आहेत ग्रॅम मध्ये आणि आल्याच्या नंतर यांची करायची आपल्याला बेरीज. ओके, तर आता पाहून घेऊया. आता हे 1000 गुणिले 0.5 याचं उत्तर येईल पहा इथं 500 ग्रॅम. काय येईल 500 ग्रॅम. इथं दशांश चिन्ह येईल तर याचं येईल 500 ग्रॅम. त्यानंतर 0 0 कट याचं पण उत्तर येईल 500 ग्रॅम. 1 2 3 1 2 3 0 कट याचं पण उत्तर आलं 500 ग्रॅम. पहा आता 1 2 3 4 म्हणजे 4 दा 500 येतं म्हणजे 2000 ग्रॅम. यांची जर बेरीज किती आली तर किती येईल मग 2000 ग्रॅम. हे आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते 2000 ग्रॅम. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 11
एका नळातून दर सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी वाहून जात असल्यास 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून जाईल? तर लक्षात घ्या 2.5 तासाचं उत्तर काढायचंय. इथं सेकंदाचं दिलंय 25 मिली. ओके, मग एक, तर आता एका सेकंदात 25 आहे म्हणजे एका मिनिटात किती सेकंद असतात? 1 मिनिट बरोबर 60 सेकंद असतात. बरोबर आहे, म्हणजे 60 गुणिले जर 25 केलं तर 25 सख 150 होईल मिली लिटर. म्हणजे एका मिनिटामध्ये किती मिलीलिटर पाणी या ठिकाणी वाहून जाते? तर 150 मिलीलिटर. आता काय करूया आपण? 2.5 तासात किती मिनिट असतात हे काढूया. ओके, आपण 60 मिनिट गुणिले 2.5 तास जर केलं तर पहा 25 सख या ठिकाणी 150 होतील. शून्याला 0.1 म्हणजे किती मिनिट आले? 150 मिनिट आले. किती आले? 150 मिनिट. पहा, म्हणून 2.5 तास बरोबर 150 मिनिट आलं आपलं उत्तर. आता आपल्याला लक्षात आलं काय की एका मिनिटामध्ये किती मिलीलिटर पाणी वाहते? तर 1,500. तर आपल्याला काय करायचंय? 150 मिनिटात किती वाईल हे काढायचे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला? 150 गुणिले 1,500 आणि पाणी किती लिटर मध्ये काढायचे. म्हणजे आता एका लिटर मध्ये किती मिलीलिटर असतात? तर 1000. म्हणून याला लगेच 1000 ने आपण भागून घेऊया म्हणजे डायरेक्ट उत्तर येईल आपलं. हे शून्य कट, हे शून्य कट, परत हे शून्य कट. 15 गुणिले 15, 15चा वर्ग 225 आणि हे असणारे लिटर. ओके, किंवा मग आपण डायरेक्ट ह्या दोघांचा आधी गुणाकार करून परत याला मिलीलिटरला लिटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1000 ने भागू शकतो. ओके, तसं केलं तरी उत्तर येऊन जाईल. तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 12 पाहूया. तर पहा 12 नंबरच्या प्रश्नामध्ये दिले आपल्याला 7.5 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेमी असं विचारलंय. तर लक्षात घ्या, एक चौरस मीटर, एक चौरस मीटर बरोबर 10,000 चौरस सेमी. चौरस सेमी हे लक्षात ठेवायचं. आणि आपल्याला काय विचारलंय? तर 7.5 विचारलंय. म्हणजे या 10,000 गुणिले 7.5 जर केलं तर आपलं या ठिकाणी उत्तर येऊन जाणार आहे. पहा आता 1 2 3 4 शून्य म्हणजेच दशांश चिन्ह नाही असं समजून जर आपण गुणाकार केला तर हा येईल आणि दशांश द्यायचा उजवीकडून 1 नंतर. म्हणजेच आपलं उत्तर काय येणार आहे? चौरस सेमी. तर 75,000 चौरस सेमी असं उत्तर येणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळणार आहे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा प्रश्न क्रमांक 13. इथं 2306 ग्रॅमला आपल्याला इथं हेक्टोग्रॅम दिलं, डेकाग्रॅम दिले, डेकाग्रॅम आणि किलोग्रॅम. लक्षात द्या, आता ग्रॅमला आपण सगळ्यात अगोदर हेक्टोग्रॅम मध्ये जर कन्वर्ट करून घेतलं तर लक्षात घ्या ग्रॅम इथं आहे आणि डेका इथं आहे. म्हणजे डावीकडे एक घर आहे. म्हणजे याला 10 ने भाग जर दिला तर पॉइंट इथं यायला पाहिजे. ओके, इथे 10 ने जर भाग दिला तर इथं आलेला आहे का? नाहीये. म्हणजे डेका या ठिकाणी कॅन्सल होईल. आता आपण हेक्टो चेक करूया. हेक्टोग्रॅम. आता इथं ग्रॅम इथं आहे. हेक्टोग्रॅम नाव कुठे आहे? ग्रॅम पासून 1 आणि 2 डावीकडे 2 घरं म्हणजे 100 ने याला भाग दिला आपण. त्याचं उत्तर काय येत असते? 23.06. तर हे अगदी बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आपलं आलेलं आहे. आणि जर आपण डेकाग्रॅम मध्ये नेलं तर दशांश चिन्ह इथं पाहिजे. ओके, त्याच्यामुळे हे दोन्ही कॅन्सल झाले. आणि किलोग्रॅम तर येणार नाही कारण 1 2 3 घर आहेत. म्हणजेच उजवीकडून 1 2 3 घरं सोडून दशांश चिन्ह पाहिजे. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 14. आता याला जर आपण कन्वर्ट करून घेतलं तर हे येणार आहे पहा 5.75 लिटर बरोबर आहे. म्हणजे 5.6 आपण याला म्हणू शकतो. 5.6 लिटर
याचं आपल्याला मिलीलीटर मध्ये जर केलं तर उत्तर येते का अगोदर पाहूया आपण. आता हे लिटर आहे, लिटर नाव कुठे आपलं या ठिकाणी लिटर आहे. ओके, याला मिलीमध्ये न्यायचं आपल्याला. तर उजवीकडे 1, 2 आणि 3 घर आहे, म्हणजे याला हजारने जर गुणलं आपण, हजारने जर गुणलं तर हे उत्तर 5750.5 येईल. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 तर आपला या ठिकाणी कॅन्सल होईल. त्याचं ग्रॅम तर 45 येणारच नाही. त्याच्यानंतर आपण डेसी लिटर पाहूया. आता याला डेसी लिटर मध्ये न्यायचं आहे. आता पहा, डेसी नाव कुठे आहे, तर उजवीकडे 1 घर आहे, उजवीकडे 1 घर. ओके, तर आता आपण उजवीकडे 1 घर आहे म्हणजे याला कितीने गुणतो, 10ने. ओके, 10ने जर आपण गुणलं तर या ठिकाणी दशांश चिन्ह पुन्हा उजवीकडे 1 घर जाईल, म्हणजेच हे उत्तर येईल आपलं. तर ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे दशांशच्या नंतरची जी संख्या आहे त्याच्या पुढे आपण किती झिरो घेऊ शकतो. ओके, म्हणून याचं उत्तर येणार ऑप्शन क्रमांक 3 हे बरोबर. ओके, चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 15. एक पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 म्हणजेच 250 गुणिले 12 ओके, व प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू म्हणजे 300 गुणिले 8 आहेत. त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन 8 किलोग्राम आणि 400 ग्रॅम भरते. म्हणजेच वजन एकूण किती आहे, एकूण वजन 8 किलोग्राम आणि 400 ग्रॅम आहे. तर यांचा आपण गुणाकार जर केला तर हा येईल पहा 8 त्रिक 24 आणि 2 शून्य, पण हे ग्रॅम आहे. तसंच हे शून्याला शून्य देऊया, 12 पंचे 60, हातचे 6 येतील, 12 2 24 आणि 30, हे येईल 3000 ग्रॅम. ओके, तर या दोघांची जर बेरीज केली तर ती येईल 5400 ग्रॅम वजन. ओके, 8 वस्तू. तर आता आपल्याला एकूण वजन किती आहे, 8 किलोग्रॅम आणि 400 ग्रॅम, याच्यामधून वजा करायचं. तर काय करू आपण, सरळ असं करू शकतो, त्याला 8400 ग्रॅम मध्ये रूपांतर केलं तर त्याच्यामधून 5400 ग्रॅम वजा करून घेऊया, मग पेटीचं वजन निघून जाईल आपल्या. ओके, तर नाही, 1 मिनिट, 1 2 0 आणि 8 मधून 5 गेले 3, तर आपलं उत्तर आलेलं आहे 3000 ग्रॅम. किती आलेलं आहे, 3000 ग्रॅम. पण विचारले पेटीचे वजन किती किलोग्राम मध्ये विचारलंय, मग 3000ला किलोग्राम मध्ये नेण्यासाठी 1000ने भाग द्यायचा, म्हणजे त्याचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 2. तर गणित समजून घ्या. एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. तर आधी वस्तूचं वजन काढायचं आणि ते एकूण वजनामधून मायनस करायचं, म्हणजे आपल्याला पेटीचं वजन येऊन जाईल. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. चला प्रश्न क्रमांक 16. तर 10 किलोग्रॅम वजनाची किंमत, 10 किलोग्रॅम सोन्याची किंमत दिली आपल्याला 21300 असल्यास 7 ग्रॅम आणि 500 मिलीग्रॅम म्हणजे 7.5, पण याला 7.5 म्हणू शकतो, 7.5 ग्रॅम सोन्याची किंमत किती. तर लक्षात घ्या 10 ग्रॅमची म्हणजे आपण 1 ग्रॅमची काढण्यासाठी याला काय करूया, 10ने भाग देऊया, कडीचा शून्य कट होईल, मग 1 ग्रॅमच्या वजनाची किंमत आपल्याला भेटली 2130. काढायची किती, 7.5 ग्रॅमची, म्हणजे त्याला आपण डायरेक्ट 2130 गुणिले 7.5 गुणाकार करून घेऊया. या दोघांचा जर गुणाकार केला तर 15975 येतो आणि ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ओके, चला पुढील प्रश्नाकडे होऊया. चला या स्वाध्यायामधला हा शेवटचा प्रश्न आहे, तोपर्यंत सूचना. आज जर तुम्हाला नवोदयची कोणी ऑनलाईन तयारी करत असेल तुमच्या घरचे, तर नवोदय मिशन हे आपलं प्ले स्टोअरला ऍप्लिकेशन आहे. यामध्ये रेकॉर्डेड बॅच नवोदयची, त्यानंतर फ्री मॉक टेस्ट देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यानंतर 2017 ते 2026 पर्यंतचे सर्व पेपर या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच पद्धतीने जर NMS ची जर तुम्हाला तयारी करायची असेल तर NMS चे देखील मागील वर्षाचे झालेले सर्व टेस्ट या ऍपमध्ये उपलब्ध आहेत. आजच तुम्ही ऍप डाउनलोड करू शकता. आता
आणि NMSच्या तयारीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पूर्ण NMSचा सिलेबस या चॅनलवर तुम्हाला उपलब्ध होणार आहे. आता शेवटचं गणित आहे. तर पहा या ठिकाणी 7,58,237 सेंटीग्रॅमला कशात न्यायचंय, हेक्टोग्रॅम मध्ये न्यायचंय. तर पहा याच स्वाध्यायामध्ये प्रश्न क्रमांक 7वा हाच आहे. म्हणजे हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा प्रश्न मी तुम्हाला कसा सोडवायचा ते मी सांगितलेलं आहे. आणि हा प्रश्न परत पहा आणि या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंट करायचं. काय करायचं, कमेंटमध्ये करायचं. सर्वांना मी या ठिकाणी रिप्लाय देईल. चला तर व्हिडिओ आवडला असेल परत एकदा सर्वांनी लाईक करायचं, सबस्क्राईब केलं नसतं तर सबस्क्राईब करायचं. लवकरच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.